मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद राज्यभर उमटत आहेत आणि आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. ती जी आहे ती महादेव मुंडे यांची देखील निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे. ही घटना जी आहे ती या घटनेला होऊन आज 14 महिने पूर्ण झालेले आहेत. आणि या देखील आता कुटुंबाने न्यायाची भूमिका माध्यमासमोर मांडलेली आहे. आपल्यासोबत परळीचे नेते आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते राजाभाऊ फड आहेत. मला सांगा, एकंदरीत महादेव मुंडे त्यांची जी हत्या झाली, कसं पाहता येईल, तुम्हाला काय माहिती आहे त्या घटनेसंदर्भामध्ये? महादेव मुंडेंची हत्या होऊन मला वाटतं 1 वर्षाचा कालावधी लुटून गेला. त्यांची निर्घृण हत्या झाली. ते कन्नडचे जवाई होते इथपर्यंत मला माहीत आहे. माझी काही त्यांची कधी भेट वगैरे झाली नाही, पण ती हत्या झाली आणि त्या हत्येचा तपास लागला नाही इथपर्यंत त्याची मला माहिती होती. पण 2-4 दिवसाखाली सुरेश आमदार जे आहेत त्यांनी हा प्रश्न उचलला आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की त्या हत्येचा तपास लागला होता, पण आरोपी पण निष्पन्न झालते. पण त्या आरोपी न करता त्यामध्ये राजाभाऊ फड आणि इतर लोकांना आरोपी करा असं पालकमंत्री तेव्हाचे आताचे मंत्री धनंजय मुंडे यांनी पोलीस प्रशासनावर दबाव टाकला होता, अशी माहिती सूर्यदसाकून सर्व मीडियावर आली. एकंदरीत त्यांनी जी माहिती केली माध्यमासमोर, त्यांनी जो हा विषय मांडला होता, कारण या घटनेला 14 महिने झालेला आहे आणि तुमच्या नावाचा संदर्भ त्यांनी दिलेला आहे. हो, 14 महिने झालून तपास लागला नाही आणि त्या तपास लागला नाही किंवा तपास लागू दिला नाही असं सूर्यदासांचं म्हणणं आहे की धनंजय मुंडेंनी त्या आरोपी जे आहेत त्यांना अटक न करू देता नवीन आरोपी जे उद्या त्यांना राजकारणात अडचण निर्माण करतील, परळीमध्ये शरदचंद्र पवार पक्षाकडून मी उभा टाकणार होतो, म्हणून यामध्ये राजाभाऊ फडना आरोपी करण्यासाठी धनंजय मुंडेनं प्रशासनावर दबाव टाकला. पोलीस त्यांच्या हातामध्ये घेतली, पण तसंच पोलिसांना न करता त्यात योग्यच न्याय करू म्हणून बरेच अधिकारी बदलून गेले, त्यांचं ऐकलं नाही अशी सध्या चर्चा आहे. पण माझं एकच म्हणणं आहे की हत्या झाली, ते कोण आहेत कुठले हे नाही, ते एक माणूस आहेत, त्यांची हत्या झाली तर त्यांची हत्या कोण केली ह्याचा तपास लागायला पाहिजे अशी माझं स्पष्ट म्हणणं आहे. एकंदरीत त्यांच्या कुटुंबाने म्हणजे त्यांच्या पत्नीनेच मुख्यमंत्र्याची देखील भेट घेणार असल्याचं मुंबई तकवरती सांगितलेलं आहे. आणि ही जी घटना, या घटनेमध्ये FIR दाखल झालेला आहे, मात्र त्यांनी असा देखील आरोप केला आहे की पोलिसांना माहिती देखील आहे की यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपी कसं या घटनेकडे पाहतात? त्यात FIR झाला हे खरं आहे, त्यात आरोपी निष्पन्न झाले हे अशी चर्चा आहे, पण आतापर्यंत कोणी आरोपीचं नाव किंवा अटक कोणाला झाली नाही. पण या हत्येचा तपास व्हायला पाहिजे, आरोपी समोर पोलिसांना आणायला पाहिजे, जे काय खरं जे आहे ते करायला पाहिजे. दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि त्याचा तपास व्हावा हे म्हणणं आहे. आता कुटुंब देखील म्हणतंय की ज्या पद्धतीनं मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीनं ते सगळं हाताळतायत, अगदी त्याच पद्धतीनं या प्रकरणामध्ये देखील SIT स्थापन करावी अशी कुटुंबाची देखील मागणी आहे. कुटुंबाची मागणी करणं साहजिक आहे, पण प्रकरणामध्ये फरक असतो. हा प्रकरण वेगळं आहे, तो प्रकरण वेगळं आहे. आणि एक पत्नी म्हणून नवऱ्याची हत्या झाली तर त्यांची मागणी करणं काही अयोग्य वाटत नाही आणि काही तपास यंत्रणा राबवून तपास करायला पाहिजे. गुन्हेगार हे उघडा पडला पाहिजे, आरोपी हे निष्पन्न झाले पाहिजेत, हेच माझं प्रशासनाला मागणी आणि विनंती. आणि या संदर्भात धनंजय मुंडे यांनी हे जे चाललं आहे परळीमध्ये, धनंजय मुंडेंची राजनीती कशी, एक तर मारा नाही तो खोट्या केसमध्ये अडका, ही धनंजय मुंडे राजनीती कुठेतरी थांबवायला पाहिजे. जसं सुरुवातीचे गोपीनाथ मुंडे राजकारण करत होते, सर्वांना विरोधकांना पण घेऊन सोबत चालायचे, तसं राजकारण करायला पाहिजे, सर्वांना सोबत घेऊन चालायला पाहिजे. की कोणाचा दोष मनात धरून कुणाला तरी 3 जूनमध्ये खोट्यामध्ये अडका, कोणाच तरी मर्डर करा, हे त्यांना सगळं बंद करायला पाहिजे आणि एक स्वच्छ आणि चांगलं राजकारण आणि समाज सेवा त्यांना करायला पाहिजे. आणि सध्या तरी त्यांना माझं म्हणतं आहे की मंत्रिपदावर राहून त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे. एकंदरीत ही जी प्रकरण आहे,
कुठंतरी पोलिसांकडून किंवा पोलिसांवरती दबाव होता का ह्या प्रकरणामध्ये? कारण घरच्याकडून असं सांगण्यात आलेलं आहे की जे त्यांचे जे पती होते किंवा जे महादेव होते, त्यांचा जो निर्गुण हत्या झालेली आहे, ते एक व्यापारी होते आणि त्यांचं ते कुठल्या राजकारणाशी कसल्या पद्धतीने निगडीत नव्हते आणि स्वभाव चांगला होता. ते कुठल्याही राजकारणात नव्हते, त्यांच्या काही लोकांशी संबंध नव्हता. माझेही कधी त्यांचा संबंध नाही आला. त्यांचा काय त्यांच्या बायकोनी सांगितलं, ते भिक्षा चालत होते आणि सावकारी करत होते असं त्यांच्या पत्नीचं म्हणणं आहे. तर ते त्यांच्या धंद्यात असताना ते काय जे झालं ते आता त्यांना माहीत आहे. पण ते त्याचा तपास लागायला पाहिजे आणि ह्या प्रकरणावर की त्यांच्या म्हणजे महादेव मुंडेंच्या पत्नीच्या जबाब असं येतं की त्याच्यावर दबाव होता. तर मग ते दबाव कुणाचा होता? धनंजय मुंडेचा होता का आणि कुणाचा होता? हे दबाव बी यायला पाहिजे आणि आरोपी निष्पन्न व्हायला पाहिजे. एकंदरीत हे होते राजाभाऊ फड आणि त्यांची जी प्रतिक्रिया आहे ती मुंबई तकवरती मांडलेली आहे. रोहिदास हातागळे, मुंबई तक, परळी अंबाजोगाई.